हॅलो गाईज, तर स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही चाललो आज फिरायला रक्षाबंधन निमित्त सामान आणायसाठी, ज्वेलरी आणायसाठी. तर मी तर रेडी झाली आहे छानपैकी. पण माझा नवरा बघा कसा बसलेला आहे. तर गाईज आम्ही दोघं रेडी आहोत. आता मम्मी रेडी होत होत्या, तर आपण जाऊया मम्मीकडं. मम्मी रेडी झाल्यात का नाही बघायला. मम्मी रेडी झाल्यात तुम्ही? पप्पा आम्ही चाललोय फिरायला. जा फिरून या. सावकाश जा, सावकाश या. माझ्यासाठी खायला आणा काहीतरी. खायला काय आणू? काहीतरी आणा खायला. काय आणू? भाजी ठेवलेली चिकनची गॅसवर. लक्ष द्या फक्त. ते पण तिथे सांगते. हा कुठे गेले? दादा आम्ही चाललोय फिरायला. मला व्हिडिओ मध्ये घेऊ नका. नाही, माझ्याकडे कॅमेरा. जावा, फिरून या, हिंडून या, काय खरेदी करायची ते करून या. तुम्ही या ना. चला गाईज, भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. स्वेटर बेटर तरी घेऊन जा रे पोरांनो. हाय आता आतंकवादी बनून आम्ही दोघी जणी, आणि हे जॅकेट विकेट घालून गुड बॉय सारखे निघालेले आहेत. आम्ही चाललोय. बाय बाय. 2000 years later. तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, अशा प्रकारात मी माझ्या दोन बहिणींना घेऊन चाललेलो आहे फिरायला. ही माझी मोठी बहीण आहे, ती माझी बारकी बहीण आहे. आजचा दिवस बहीण बनवली आमच्या सगळ्यांना, कारण की आम्ही रक्षाबंधनच्या खरेदीसाठी चाललो. बघू शकता अशा प्रकारे. मी या हाताने गाडी नाही चालू होते बरे. माझ्यावरती प्रकारे आम्ही चाललो होतो, तेवढ्यात पाऊस पण चालू झाला आणि त्या तेवढं ट्रॅफिक लागले गाईस. लागला परत. तर गाईस 100 वेळा मॅप लावून शेवटी आम्ही पोहोचले. तर आता अर्धवल्ल्यामध्ये आता चाललोय आम्ही गाईज वरती सामान घेण्यासाठी. हा मतलब वो अलग ही लेवल का बंदा. अख्खं घेतात का वैभे? अख्खं घेते ते नाही. आम्ही सकाळी 5 वाजता इथं आलो. आता संध्याकाळचे 6 वाजले. 5 वाजता उघडतं, 5ला उघडतं. हे मी कट करून टाकणार आहे. 5 वाजता दुकान म्हणजे 5ला आम्ही इथं आलो. आता वाजलेत कधी रात्रीचे 8 वाजलेत. आम्ही इथंच आहे. मी यांना सकाळपासून घेऊन आलो. पोटात जेवण नाही, काय नाही. हे माणूस आहे का मी? लग्न झालं माणूस झाले. चल, मुलगा आहे मी. तू आहे काकू, मी नाही करायला. तुम्ही काका कुणाचा कोणाचं? येडा वेळ लागले का? तर गाईज आम्ही शॉपिंग करून निघालेलो आहे. मरणाची ट्रॅफिक लागलेली आहे गाईज, बघू शकता. तर तेवढं सगळं घेऊन सुद्धा यांना मन नाही भरलेलं. तर आता राखी घ्यायला आले. तिथं पोटात अन्न नाही, काय नाही. यांचं चालू नुसतं शॉपिंग. बघू घरी गेलं तोंड कसलं झालं बाबू. पोटासारखं 2 तास झाले राखी घ्यायला. 2 तास आता जीव गेलेला आहे. तोंड बिन डोळे भोळे सगळं वाट लागलेली आहे बघा. 2 तास दुकानात घालवल्यानंतर यांना फ्रीचा चहा भेटलेला आहे. सारी सारी रात जागू रेडिओ पे. तुम्हाला पण होलसेलमध्ये राखी घ्यायची असेल तर इकडे येऊन घेऊन जावा. ॲड्रेस मी नाही देणार. दुकान पण 1 नंबर आहे. पण 1 नंबर आहे. आपण 1 नंबर. ते काय बोलले नाही तुम्ही. आपण 1 नंबर आहे. होलसेल आहे. शिर्डी, सातारा, कराड. त्याला त्याच्या आयटमचा फोन आला, तो गेला निघून. तुम्हाला काय भूक लागलीत. भूक भूक भूक.
डिप्रेशन। मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम। तर गाईज आता आम्ही घरीच चाललेलो आहोत. एका महिन्याची पेमेंट आम्ही होता. तुला बोलत होती तुझं नाव रॅम्बो आहे का सिमरन? छोकरा. मला आणलंय का स्वतःला आणलंय? लाज आहे की नाही? हा? आता सगळे भांडे घासायला होते त्याच्यामुळे हे मला हे बघून भेटलं. एंड कर चल ब्लॉग. आता अशा प्रकारे मी अमृत पित आहे. भगवण्यात पाणी पिताय सध्या काहीच ते. सुखाने पाणी तर पिऊ दे. सॉरी. नका ब्लॉग बघ ब्लॉग. बाय. तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी आलो आहे कामावरनं, जे मी करत नाही कधी लाईफमध्ये, पण मी कामावरनं आलो आहे. फायनली आम्ही कामाला लागलो आहे. आम्ही कामाला लागलो आहे. आम्ही म्हणजे आम्ही. टुडे वी आर स्पेशल डुईंग व्हॉट डुईंग गाईज शो. वी आर डुईंग पुरणपोळी गाईज. किसकी होली? पुरणपोळी. ओ ताई, कोण आहे तुम्ही? हां तू? गजब बेइज्जती है। मैं गरीब हूँ. दात नव काढून दिली. गाय ज्या सगळ्या पोळ्या मी बनवल्या आहेत बघा. हे वरण बिरण तुरण काय असतं ते. तुम्ही तर कामाला होते. हे दूध पण मीच गरम करतो. मग तिसरा हात येतो. हे माझे 2 हात आहे, बघू शकता. आज तुम्ही माझ्या हात मी हातात बांगडी बी घालतो बघा. फॅशन आहे आजकालचं. आणि बघा हे मी असं दिसतो मी बघा. छान दिसते. तुझे कंबर हाय चाल शिकी शिकी. एक नंबर तुझी कंबर शिकी शिकी शिकी. धन्यवाद guys. तुम्ही पैसे बी देऊ शकता मला या प्रकारे. फायनली माझी पुरणपोळी फुगलेली आहे बघा. जशी ती माझ्यावर फुगत होती, म्हणजे ही तशी पुरणपोळी फुगत. तुम्ही हे कॅप्चर करा. केलं ना आता काय. वाह क्या पुरणपोळी है, देखो गाइस. इसकी कमर तो देखो. शिट यार. फुगली का? फुगली ना. कुठं? अभी हम जेवण आले. जेवण घे. तो अशा प्रकारे मी पुरणपोळी खायला जाते गाईज. जर मी जिवंत नाही राहिलो तर माझी सगळी जायदाद बिदात सगळी तुमच्या नावावर. कारण की मी रॅम्बो बघा. रॅम्बोला बांध. मॅडम तुम्ही काय सुरेख दिसता हो. खरं तुम्ही आरशावर काय सुंदर दिसता हो तुम्ही.